विचारतोय सत्याला कुठे ठेवलंय? तू सत्याला ओळखत नाहीस. माझ्या केसाला जरी धक्का लागला ना, सत्या एकेकाचा कार्यक्रम फिक्स करून टाकल इथं. वाघमारे सत्या काय होईल नाही तिथं? नाही यात हा म्या टिप चुकीची लागली वाटत. नाही बलमा, टिप जर खोटी असती तर ती पोर इथं गस्त कशाला घालत असती? आणि आपण आल्यावर आपल्याला मारायला कशाला आली असती? टिप बरोबर होती. इथं जिला ठेवलं होतं ती कुठं आहे? अहो कोण म्हणताय तुम्ही? कुठं बोलू नको. अहो नाही माहित मला. माहित नाही तुला? माहित नाही तुला? माहित नाही. सत्यजितराव एकदम बरे आहेत. मला भेटायला आले होते. देवाचीच कृपा म्हणायची. आता कुठं माझ्या जीवात जीव आला. हा, तुझ्या जीवात जीव आला आणि ही माझा जीव घ्यायला निघाली होती. हे आत्ते, का ते पण सांग की. आणि जे काही झालंय ना ते चुकून झालंय. तुला जाणून बुजून कोणी मारलं नाही. चुकून झालं म्हणत्या. तुला काय सांगू, हिने माझ्या डोक्यात दांडक घालून मला बेशुद्ध पाडली आणि हे चुकून झालं म्हणत्या. अगं मग का ते पण सांग की. मम्मी साहेब, तुमची जीवाभावाची फुकटी मैत्रीण आहे ना, सत्यादाजी इथं आम्हाला भेटायला आलेले, ही तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन करायला चालली होती. फुकटे, खबरदार. माझा सत्य इथं आला होता म्हणून जर सांगितलंस ना तर तुझा कार्यक्रम डायरेक्ट धगात फिक्स करली मी. नाही, मी कुणाला सुद्धा काय सांगणार नव्हती आणि मी नाही बोलणार नाही कुणाला. हे बघ माया, ऐका ऐका, सत्या इथे येऊन गेलाय म्हणजे तो सुखरूप आहे. मग आपलं टेन्शन कमी झालंय ना. जाऊ दे आता, सोडून दे. तू माझा सत्य आला ना त्याला मला भेटायला सांगा. हो बाय, सांगते. आणि ऐका, तुम्ही ना आता अजिबात काळजी करू नका. हे बघा, म्हणजे सत्या सुखरूप आहे म्हटल्यावर आपली मंजू सुद्धा सुखरूपच असणार आहे. येईल ती लवकर घरी. आणि महत्वाचं म्हणजे त्या दोघांबद्दल जर काही कळलं, त्यांचा फोन वगैरे आला तर आम्हाला कळवा बरं का तेवढं. हां माया, चल आता निघूयात आपण.
देवाच्या आबा. हे तू नीट राहा, सांगून ठेवते. फुकते कुठली. चल का रे. येतो आम्ही. माझ्याच घरात येऊन मलाच म्हणत्या नीट राहायचे. बलमा काय चाललंय तुझं? थांब, तुला कळेल. बुडाला आग द्यायची, बुडाला आग. कुणाच्या? कळेल तुला. आज ना मला असं तंदुरी खायची लय हौस आली. आम्या मुर्गी घेऊन ये रे. आलोच. बट्टी तयार आहे, घेऊन ये लवकर. अहो मी नाही केलो काय. अहो सोडा. दादा. आणि तर बलमा काय टाइमपास लावलास? 2 लाथा घाल लगेच बोलायला लागेल तो. सत्या, असल्या अवलादीनं मी चांगलं ओळखतो. किती पण मारा, अजिबात बोलत नाही. त्यांना पोलिसांपेक्षा पुढची 3rd डिग्री लागते. तवा पोपटासारखी बोलतात. बघायचं तुला. आम्या आमल्या घे मुर्गी. बट्टीत आपल्या उचल उचल उचल. ये. बोल कुठे तू वाघमारे? बोल लवकर. बोलणार का नाही? बोलणार का नाही? बोलला. कुठं आहेत? बोल लवकर. ओ साहेब, मॅडमला इथं आणलं होतं पण कुठं नेलं काय नेलं काहीच माहित नाही बघा. कोण होतं याच्या माग? कुणाचं डोकं होतं सांग लवकर. बॉसला फोन आला होता, ते गेले पळून. अहो बाकीचं कायच माहित लाव. सोडा मला. ओ साहेब आता तर सोडा. Congratulations. कांस्टेबल मंजू के साथ आपकी दोस्ती हो गई. दूर दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांज ही उरी गोठली. उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. कुठं आहे तुम्ही वाघमारे? मला तुमची लई आठवण येते वाघमारे. त्या ठाकूरच्या तावडीत तुम्ही मला वाचवलं, पण माझ्यामुळे तुम्हीच अडचणीत आला. मागच्या वेळी मी माझ्यावरची गोळी तुम्ही झेलली. तात्यासाहेबांचा वार बी तुम्ही झेलला होता. मी तुम्हाला या साध्या गुंडांपासून मी वाचवू शकत नाही. प्रत्येक वेळी स्वतःचा विचार न करता
दुसऱ्याला वाचवणं कसं जमतं तुम्हाला? एकतर तुमची इच्छाच नव्हती, फक्त तुमच्यावर जबाबदारी पडली म्हणून तुम्ही पोलिसात आला. मग तुम्हाला काम जमत नाही म्हणून सगळे तुम्हाला नेबळट 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 म्हणायचे. पण तुम्ही जिद्द नाही सोडली. तुम्ही काम शिकण्याचा प्रयत्न तसाच चालू ठेवला. वाघमारे, मी तुम्हाला पैज लावून सांगतो, तुमच्या जागी दुसरा कोणी पोलीस अधिकारी असताना तर त्यानं दुसऱ्याच्या आधी स्वतःचा विचार केला असता. तुम्ही लय मोठ्या मनाचा आहे हो वाघमारे. माणसाची किंमत ना त्याच्या पदानं नाही ठरत, त्याच्यात केवढी माणुसकी आहे ना त्याच्यानं ठरती. आणि तुम्ही माणूस म्हणून लय ग्रेट आहे वाघमारे. तरी मी मला कळतलं की देव तुमचीच परीक्षा का घेतोय, का तुम्हाला सारखं संकटात अडकवतोय. वाघमारे कुठं आहे हो तुम्ही? मला तुमची लय आठवण येते वाघमारे. सत्य, शांत हो सत्य. अरे असं कसून कसं झालं बरं? किंमत हारून नाही चालणार सत्य. हे बघ, तुझ्या प्रेमावर आणि देवावर मला विश्वास आहे. वहिनीनं काय सुद्धा होणार नाही. फक्त भावा तू हिंमत नको हारू. हिंमत लय हरत आहे बलमा. अरे पण वाघमारे कुठं असतील काहीच कळत झालंय बघ. तीच कळणं झाले रे. त्याला हाणू काय त्याला? मी त्याला मरेपर्यंत मारूया. मरताना तर बोलेल ना तू वाघमारे कुठं आहे ते. सत्या सत्या शांत हो. हे बघ, आपण त्याला लय मारलाय तरी तू काय बोललेला नाही. आणि आता मारून ते जीव झाला त्याचा. आपण चुकीच्या माणसाला उचललाय. मला वाटतं सत्या मोरक्या कोणी तर दुसरा असणार. एक मिनिट बलमा, त्याला हे माहित नाही की वाघमारे कुठे आहेत, पण त्याला हे तर माहित असेल ना की त्याचा बॉस कुठे आहे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, ऐक. सत्य बेस्ट आयडिया. हीच आयडिया वापरली तर वहिनीनं सापडायचे मार्ग सगळे मोकळे होते. तू एक काम कर, तू ना इथे लक्ष दे, मी जरा जाऊन येतो. सत्या आता तू कुठे जाणार आहेस? तुला माहिती ना बाहेर जाणं किती धोक्याचं आहे. माहिती आहे मला घरची लय आठवण येते. सगळ्यांची काळजी वाटत राहते सारखी. एकदा जाऊन भेटून येतो त्यांना. तू फक्त तिथे लक्ष दे, मी येतो लगेच. सत्या मला तुझं सगळं समजते, पण सत्या बाहेर जाणं लय धोक्याचं आहे. कुणाला जर दिसलास किंवा त्या ठाकूरच्या तावडीत सापडलास तर पुन्हा आज जायचं. वहिनीनं कोण शोधायचं परत? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अरे मी सही सलामत परत येतो. तू फक्त इकडे लक्ष दे. येतो. प्रथम एकटा जाऊ नकोस, सोबत कोणाला पोराला घेऊन जा. काम्या, हा बोल बा. इकडे आलो. थांबल्या, लक्ष द्यायचं. बघ, सत्याबरोबर जा, त्याला एकटं सोडू नकोस. बर, जा. चल आता लक्ष द्यायचं. मैं कमी सर. या सर बोला. काय सर, मंजूचा अजून काहीच पत्ता लागत नाहीये. सर, मंजूचा जीवाला धोका असू शकतो. आणि सर, तिला गायब होऊन 24 तास झाले. सो ऑफिशियली आपण आता केस घेऊ शकतोय. मौर्या, सत्याला कोर्टात नेताना तो पळून गेला. याला किती तास झाले रे? अरे गुन्हेगार सत्याची तुम्हाला काय पडलेलं नाही आहे आणि त्या केअरलेस मंजूची बरी पडली आहे रे. स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी या केसमध्ये ती प्रोटोकॉलच्या विरोधात जाते की नाही? ते बरं चालतं रे तुम्हाला? हा सर, मंजू आपली कलिग आहे आणि सत्या गुन्हेगार हे अजून ठरलं नाहीये. मौर्या,
तुझ्या या नॉनसेन्स गोष्टी ऐकायला या खुर्चीमध्ये बसलो नाही मी. आणि काय रे, त्या सत्याला शोधण्यासाठी तुम्ही लोकांनी आतापर्यंत काय केलं? काय अपडेट काय आहेत? हा, त्याचं लोकेशन ट्रेस केलं? त्याच्या मित्रांना धाऱ्यावर धरलं का? नो सर. लाज वाटत नाही नो सर म्हणायला? तुम्हाला माहिती आहे तुमची लाडकी मंजू तुम्हाला का सापडत नाहीये? कारण तिनं सत्याला पळून जाण्यास मदत केली आहे. मी खात्रीने सांगतोय, ती दोघं एकाच ठिकाणी असणार आहेत. एक काम करा, तुम्ही सत्याला शोधा, मंजू आपोआप सापडेल. कळलं का? निघा. आणि ज्या कामासाठी पगार घेता ना ते काम करा. कळलं का? ओके सर. सर काय माणूस आहे हा? याला ना काहीही पडलेले नाही यार. म्हणे मंजूचा शोध. वर काय सर, आता आपण काय करायचंय? नाही म्हणजे सत्याला शोधायचंय की मंजूला? मंजूला. माने इकडे. यस सर. ऐका, ठाकूर सर जे पण काय सांगतील ना, अजिबात ऐकायचं ना तुम्ही दोघे पण. येस सर. मंजूला शोधणं खूप गरजेचं आहे. एक काम करा, तुम्ही दोघे तुम्ही तुमच्या खबऱ्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मंजूची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. माने, त्या निकमला पण सांगा. जा. यस सर. सर, ठाकूर साहेब बोलत असतील ते खरं नसेल ना? मंजूनेच सत्याला लपवलं नाहीये ना? नाही 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 नाही, मला नाही वाटत. असं जर असतं ना तर ती आता पोलीस स्टेशनला आली असती किंवा लिगली तिने या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं असतं, सत्याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता. अहो सर, पण मंजू गेलीये कुठे? आता संशय या मागे त्या ठाकूर सरांचंच काहीतरी कारस्थान असणार आहे आणि सत्याच्या बाबतीत पण त्यांनीच काहीतरी गडबड केलेली असणार. अरे देवा. बरं ऐका, मी कंट्रोल ऑफिसला चाललोय. तुम्ही तुमचे कामं चालू ठेवा, कुणालाही कळता कामा नये. असं दाखवा आपण सत्याचा शोध घेतोय, पण आपला खरा शोध मंजूच असणार आहे. ऑडिट. येस सर. जा कामाला लागा. हा, मी कामानिमित्त अजून बाहेरच आहे. तू आणि पिल्लू झोपून घे. हा, मी येईल, थोडा उशीर होईल मला. दादा मी करतो म्हणून मोठे साहेब. चल गाडी का. अमित, एक मिनिट. अमित, अमित थांब. पुढे चाललायस? मित्राला दवाखान्यातून चालू साहेब. कोण आहे? मित्र आहे माझा, आजारी जरा दवाखान्यात घेऊन येतो. कोण मित्र? अहो साहेब, त्याला थंडी लय वाजायला लागली. हो साहेब. ए, टोपी काढ. अहो साहेब ऐका तुम्ही. अमित, तुला थांबा. थांब. अहो साहेब ऐका, खरं सांगतो. अहो मित्र आहे माझा. मास्क काढ. अहो साहेब प्लीज रिक्वेस्ट करतो साहेब, आपण तुला भेटतो की सांगितलं परत? ना? काय होऊन बसलं रे सत्य? आता जेव्हा तुला माझी सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हाच मी अडचणीत सापडले. माफ कर मला.
मूर्ख आहेस का सत्या तू? तू आतून का पळून गेलास? आता तू असं पळून गेल्यानंतर सगळ्यांना काय वाटणार आहे? तू गुन्हेगार आहे म्हणून वाटणार ना? अरे मी होतो, मला सांगायचं ना. आणि मी तशी पण मदत करत होतो ना. साहेब तुमचं सगळं बरोबर आहे. अहो पण माझ्याकडे दुसरा काय पर्यायच नव्हता. जेव्हा मला कोर्टात घेऊन जात होते वाघमाऱ्यांमुळे माझा जीव वाचलाय सर. हो मोरे साहेब, सत्यादा बोलतोय ते खरोखर बोलतोय. तरीच त्या ठाकूरवर ना मला डाऊट होताच. तुला सतत गुन्हेगार ठेवण्यासाठी ना तो धडपड करत होता. साहेब एकदा फक्त वाघमारे सुखरूप घरी पोहोचू द्या, मग बघा त्या ठाकूरचा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते. हो साहेब, सत्यादा बोलतोय ना तेव्हा तोडतोच. आम्या तू एक काम कर, तू तिथं थांब, पुणे येते का लक्ष. हे बघ सत्या, मंजूला शोधण्याचा प्रयत्न आम्ही पण करतो, पण तू काळजी करू नकोस. मंजू सापडेल म्हणजे सापडेल. आणि असं बाहेर फिरत नको जाऊस. आणि त्या ठाकूरच्या तावडीत जर सापडलास ना, तो तुझं काय करेल ना माहित नाही. मग त्याचा उद्देश एकच आहे, तुला संपवायचं. तो तुला जेलमध्ये नाही टाकणार आहे. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी त्या ठाकूरच्या समोर येणारच नाही. आणि मी तुम्हाला शब्द देतो, वाघमारे सापडल्यानंतर मी स्वतः तुम्हाला सरेंडर करेन. पण प्लीज साहेब, फक्त मला वाघमाऱ्यांना शोधायची मुभा द्या. स्वतःच्या कर्तव्याचा विचार केला ना तर ते मला शक्य नाहीये. पण कधी कधी निर्णय डोक्याने घ्यायचे नसतात, मनाने घ्यायचे असतात. मला तुझ्यावरती विश्वास आहे सत्या. तू दिलेला शब्द मोडणार आहेस. मंजू सापडल्यानंतर तू स्वतः सरेंडर करशील हे मला माहिती आहे. जा आता, मंजूला शोध आणि काळजी घे, लपून राहा. जा. थँक्यू साहेब. बलमा झोपा सगळ्यांनी. ए झोपा रे सगळे. आणि तू रे उभा राहून झोपायचं. बलमा उठ, उठ पळालाय तू. फक्त त्याला कळलं नाही पाहिजे का आपण त्याचा पाठलाग करतो. चला लवकर. का रे, काय झालं? अरे धुतलं की त्यांना, तुम्ही काय पळून आलं? ए कडक की रे, विषय काय पाहिजे? बस बस बस. मग आणखी आता आजपासून तुमचा बॉस मी. कारण तुम्ही आला पळून, एकट्यानं धुतलं त्यांना.
बलमा मला वाटतं की वाघमारेंनी इथेच लपून ठेवलंय. हो मला पण तसं वाटतंय. चल एकेकाचा कार्यक्रम फिक्स करू. सत्यता तू नको घुसू, तुझा चेहरा दिसता कामा नाही. आम्ही घुसतो, तुला पण राहा बघतो. हे बलमा निघायचं का? हे थांब जरा. बरं चल निघूया, मी तिथं पुढे लपतो. हा चल या. वाघमारे